विक्रम सोड वडूनगर टीमचे कॅप्टन, चला आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सन्माननीय सुरेश बालामामा गोपीनाथ म्हात्रे चषक 2024 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आज या स्पर्धेचा सलगचा 6वा दिवस आपल्याला अनुभवायला मिळतोय. नाही रे, अजून कमी झाला. बोल ना जोरात तू जरा जवळ घे. तू आवाज दे ना, बोलता आता सगळाच बोलता लागते. एक मिनिट थांब, चेक करतो. हॅलो चेक, हॅलो 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 चेक चेक, हॅलो माइक चेक, हॅलो 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 चेक चेक, हॅलो 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 चेक चेक, हॅलो 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 चेक, हॅलो 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 चेक, हॅलो चेक, हॅलो 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 खाली तो काय येईल कवा दे मॅची संध्याकाळची येईल का? टाकती. हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक माइक चेक, हॅलो 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 चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक चेक चेक, हॅलो चेक, हॅलो 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 ती पण चालू करू का? हॅलो चेक माइक चेक, हॅलो चेक चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक 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 माइक चेक, प्रोडक्टलाच आहे काय ती? हॅलो चेक माइक चेक. धर यस, थँक्यू. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. अजून एक चांगली मॅच तुमच्या भेटीला. मात्र आज संघ कोणता क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महेश काबूकर विथ हिम्मत चौगुले, तर गोलंदाज भारत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल भारत पाटील. पुन्हा एकदा या बलेचा बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बिग विकेट, मोठा मासा घालायला लागतोय. पहिली विकेट फलंदाज बाद महेश काबूकर. पहिल्याच बॉलवर पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते. जय बजरंग कारेवली टीमचं सेलिब्रेशन आपल्याला सांगतंय की या विकेटची व्हॅल्यू काय आहे, ही विकेट किती महत्त्वाची होती. नक्कीच या सेलिब्रेशन वरून आपण समजू शकता. एक मोठी विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे. पहिल्या बॉलवर फलंदाज महेश काबूकर त्या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज विनायक पाटील मैदानाच्या आतमध्ये नॉट 3 नंबर. तिसऱ्या क्रमांकावरती आपण विनायक पाटीलला पाहतोय. आपण मागच्या 2 मॅचचा विचार केला तर भारत पाटील यांचं पहिलं षटक महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. मात्र या षटकाची सुरुवात काय अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. यानंतर नेक्स्ट मॅच, पुढची मॅच लाखिवली विपक्ष डुंगे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस उडवला जाईल. 40+ फॉर्मॅटची शेवटची मॅच आणि या ठिकाणावरून मात्र रेग्युलर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला चालू आहे. पहिल्या बॉलवर मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर भारत पाटील. फुल टॉस आहे. मिस टाइम फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक झेल खाली. चुकी पाहायला मिळते. या वेळेस कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालंय विनायक पाटीलला. एक धाव देखील कंप्लीट झाली. एका धावेसोबत
अकाउंट ओपन करतोय विनायक पाटील स्वतःच, त्याचबरोबर संघाचं देखील. विक्रम स्पोर्ट वडनवका टीमच्या बाजूने पहिली धाव धावफलकावर लावली जाते आहे. चेंडू भरपूर वेळ हवेत होता, चांगलं जज केलं होता, मात्र शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटला. कॅच ड्रॉप झाली त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल भारत पाटील. पुन्हा एकदा फुल टॉस आहे, ऑन साइडला फटका चांगला आहे, चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. समोर हिम्मत चौगुले सारखा तगडा फलंदाज आहे आणि त्याला जर तुम्ही अशा प्रकारचा चेंडू हात आलाल तर मात्र नक्कीच परिणाम समोरच आहेत. यस, बॅटिंग साईजने हा रिव्ह्यू घेतलाय. बिमर आहे का हा चेंडू नक्कीच या ठिकाणी तपासला जाईल. यस, फेअर डिलिव्हरी. फुलटॉस बॉल होता आणि त्यावर मात्र हा चौकार आला हिम्मत चौगुलीच्या बॅट मधून. भारत पाटील पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. या बॉलचा बॉल पुढे ठेवला होता. बॉल आणि बॅट मध्ये हलकस संपर्क नक्कीच तेवढा खास नाहीये, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या त्या ठिकाणी. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 7 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू आहे, ज्या षटकाची सुरुवात एका मोठ्या विकेट सोबत झाली. त्यानंतर एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. कॅच देखील या षटकामध्ये ड्रॉप झाली आहे. तर एकंदरीत चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. चांगली गोलंदाजी या षटकाच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात टीम कारेवली. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील मिस टाइम आहे. चेंडू हवेत. चंदन नाईक चेंडू पासून दूर राहिला आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. एक पेक्षा अधिक काही एक नाही, मात्र ओव्हर थ्रो झालाय. खराब थ्रो आपण पाहतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तर 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिला चालू आहे. अतिशय दमदार सुरुवात गोलंदाज भारत पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. भारत पुन्हा एकदा समोर हिम्मत चौगुले. या बॉलचा बॉल ऑन साइडला उडवलाय, मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. ज्या फटक्यासाठी प्रयास केला जात होता तो फटका मात्र फायनली आला. हिम्मत चौगुलेच्या बॅट मधून निघणारा पहिला षटकार. अशा प्रकारे पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 15 धावा. नक्कीच 15 धावा जरूर आल्यात, मात्र पहिल्या बॉलवर एक महत्वाची विकेट देखील पाहायला मिळाली. प्रभाकर पाटील, आपण व्यासपीठावर बसून घ्या. पहिलं षटक ज्या षटकामध्ये आल्यात 15 धावा 1 गडी बाद. तर आता मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाज पाहूया कोण येतोय. यस, संदीप पाटील आलाय. 2 संदीप पाटील नक्कीच टीम कारेवली मध्ये आहेत. संदीप पाटील च्या माध्यमातून मात्र नक्कीच 17 बॉलवर 76 धावा देखील आज पाहायला मिळाल्या. संदीप पाटील ज्युनियर.
षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी आलाय. षटकातील पहिला बॉल समोर विनायक पाटील. या बॉलेचा बॉल बॅटची काढा लागली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, रन आउटची विकेट. फलंदाज बाद विनायक पाटील. नवीन फलंदाज संदीप पाटील आलाय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने विस्फोटक अंदाज त्याचा आपण पाहत आलोय. परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारची सुरुवात आपल्या टीमला करून देईल, कारण त्याच्याकडून देखील भरपूर अपेक्षा टीमला असतील. महेश काबूकर अगदी स्वस्तात बाद झाला आणि त्यानंतर मात्र आपल्याला नक्कीच या ठिकाणावरनं जबाबदारी वाढली आहे हे लक्षात घ्यावं लागेल संदीप पाटीलला. तर गोलंदाज देखील संदीप पाटील आहे. फलंदाज देखील संदीप पाटील आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. फक्त एकच धाव, एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल लेट खेळून काढलाय. खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्यास चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. लेट कट आपण पाहिलं हिम्मत चौगुलेच्या बॅट मधून. खरं तर या फटक्याचा विचार केला तर वेट केलं, टायमिंग सेट केलं आणि त्यानंतर कट केलं होतं. 2 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 19 धावा. तर पहिलं षटक 15 धावांचं पाहिलं होतं. मात्र दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावांवर रोख लावण्याचं काम संदीप पाटील ज्युनियर या गोलंदाजाच्या माध्यमातून झालंय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल ऑन साइडला उडवलाय. यस, हा बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. सहाने धावफलक पुढे सरकलाय. टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेचून काढला होता. अतिशय सुरेख फटका आपण पाहिला. षटकार आलाय. 6ने धावफलक पुढे सरकलाय. 25 धावा धावफलकावर झाल्यात. हिम्मत चौगुलेच्या बॅट मधून आतापर्यंत 22 धावा आपण पाहिल्या. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बॉल आहेत. दिनेश भांबरे सरांचा इशारा. वाईट बॉल. बॉलचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. षटक 27 धावा धावफलकावर झाल्यात. षटक क्रमांक 2 चालू आहे. संदीप ज्युनियर पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल उडवलाय. जरूर मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक कुंदन पाटील झेल खाली. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद संदीप. गोलंदाज संदीप पाटील ने मात्र फलंदाज संदीप पाटीलची विकेट या ठिकाणी घेतली आहे.
नवीन फलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. राजेश पाटील डावखरा फलंदाज आहे. नक्कीच हा देखील एक तगडा फलंदाज आहे. त्याच्याकडून देखील टीमला भरपूर अपेक्षा असतील. समोर जय बजरंग कारेवली सारखा एक चांगला संघ असताना मात्र चांगली धावसंख्या तुम्हाला उभी करावी लागेल. एक मोठं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. विक्रम स्पोर्ट वडुनोका टीमचा विचार केला तर 40+ क्रिकेट मधील एक छुपा रुस्तम संघ आहे. सातत्याने चांगली कामगिरी त्यांची देखील आपण पाहत आलोय. खास करून 40+ क्रिकेटचा विचार केला तर जे हायेस्ट टोटल आहे, सर्वोच्च धावसंख्या ती विक्रम स्पोर्ट वडुनोका टीमच्या नावावरती आहे. खारबाव संघासमोर तब्बल 108 धावा त्याने ठोकल्या होत्या. तर या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या 96 जी जय बजरंग कारेवली टीमच्या नावावरती आहे. नवीन गोलंदाज संदीप पाटील सिनियर. षटकातील पहिला बॉल. या बॉलचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संदीप पाटीलच्या माध्यमातून या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडू सोबत झाली आहे. अतिशय चांगला चेंडू संदीपच्या माध्यमातून. या बॉलर्स देखील बॉल पॉइंट रिझन मधून ट्रॅव्हल होतोय. लेग पर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतात. ओव्हर थ्रो झालाय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रॉंग अँड थ्रो. 3 धावा कंप्लीट होतात. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. हिम्मत चौगुलेच्या माध्यमातून चांगली कॉलिंग झाली होती आणि त्याच्या जोरावर 3 धावा कंप्लीट देखील झाल्या. धावफलक 3 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 3 नॉट. 30 धावा धावफलकावर आपण पाहतोय. गोलंदाज संदीप पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर षटकात दिला. पुढचा बॉल. या बॉलचा बॉलला वेग दिला होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण थोडं चुकीचं झालंय. थोडी मिसफील्ड आणि त्यावर मात्र आल्या 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 32 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच आज या दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम्सने भरपूर इम्प्रेस केलंय. खास करून जय बजरंग कारेवली या टीमने मात्र प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम आज केलं. या ठिकाणी या बॉलचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. हे पण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती 6 धावांची. षटकार आलाय फलंदाज राजेश पाटीलच्या बॅट मधून. अप्रतिम फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 ने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 38. 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच या ठिकाणावर धावांचा वेग वाढवणं देखील खूप गरजेचं आहे. एक मोठी धावसंख्या जरूर तुम्हाला उभी करावी लागेल जय बजरंग कारेवली टीम समोर. एक तगडा संघ आपण पाहतोय या फॉर्मॅट मधील. तर त्या उलट विक्रम स्पोर्ट वडुनगर संघ देखील भरपूर चांगला आहे. या बॉल स्लोवरचा वापर वेग परिवर्तन केलं. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगली कॉलिंग. खास करून रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर हिम्मत चौगुले. नक्कीच हिम्मत आहे तर किंमत आहे. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र एक चांगलं टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स विकेट. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 3 गडी बाद 40 धावा. शेवटचं अंतिम षटक बाकी आहे आणि अंतिम षटकाच्या माध्यमातून 12 ते 15 धावा जर आल्या
तर एक चांगलं टोटल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खास करून या स्पर्धेचा विचार केला तर गुड शॉट हेवी बॉलचा वापर केलाय. सो बॉल नक्कीच लगा तो 6 बॅटवर लागल्यानंतर मात्र चेंडू सरळ तुम्हाला सीमारेषा पार पाहायला मिळतोय. रन्स भरपूर होतात या बॉलवर. सातत्याने आपण पाहत आलोय या 40+ क्रिकेटमध्ये देखील अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. संदीप पाटीलच्या बॅटमधून 17 बॉलवर तब्बल 76 धावा ठोकल्या होत्या. हे निलेश म्हणे हे भावेश भगत इकडे या, तुम्ही पण या जरा. शेट निघून जाऊ ते साईडला बोल जरा, आमचं हे चर्चा बोल जरा, म्हणजे माईक मध्ये आवाज नको. डायरेक्ट त्या साईडला जा सर, तुम्ही डायरेक्ट त्या इथे नको, हे तू स्कोरर इथे बस मध्ये. अरे नाही रे बाबा, इथे त्याला स्कोर सांगत ना मी, तू का टेन्शन बस रे, तू इथे बस यस बोली आपण थेट मॅचच्या दिशेने. शेवटचा अंतिम षटक आहे कुंदन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण हिम्मत चौगुलेला पाहतोय जो सलामीवीर आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून झाली आहे. 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळालाय. या बॉलचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. या षटकाची सुरुवात अवांतर सोबत झाली आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, मात्र झेल पासून दूर राहिले. 2 धावा पूर्ण झाल्या त्या ठिकाणी. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 43 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक, अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल व्हाईट बॉल आपण पाहिला, त्यानंतर या 2 धावा आल्यात. तर पुन्हा एकदा कुंदन पाटील. या वेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा होता. फलंदाज बीट झाला, यष्टीरक्षक बीट झाला आणि त्यानंतर 1 धाव कंप्लीट केली आहे. 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे. यस 22च्या स्वरूपात ही धाव आली आणि आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. कारण समोर एक डावखुरा फलंदाज आहे. राजेश पाटीलला पाहतोय, त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळतोय. ऑन साइडला मात्र राजेश पाटील साठी प्रोटेक्शन वाढवलं गेलंय सीमारेषेलगत. तर गोलंदाज कुंदन पाटील. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या बॉलचा बॉल ऑन साइडला, चेंडू कार्पेटच्या साने जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रन आउटची विकेट. फलंदाज बाद हिम्मत चौगुले. एक धाव कंप्लीट झाली होती. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात हिम्मत चौगुलेला मात्र मैदान सोडावं लागतंय. नक्कीच बाद होण्यापूर्वी मात्र चांगलं योगदान आपल्या टीमला दिलं, ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकाराचा समावेश आहे. वैयक्तिक 28 धावा आपल्या बॅट मधून ठोकला हिम्मत चौगुलेने. नवीन फलंदाज गोविंद पाटील मैदानाच्या आतमध्ये, जो नॉन स्ट्रायकर आहे. या वेळेचा बॉल मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर होते आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. सातत्याने रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहतो आलोय आपण, खास करून वडोनगर टीमचा विचार केला तर. आणि हे त्यांचं होम ग्राउंड आहे. कुठेतरी होम ग्राउंडचा त्यांना ऍडव्हान्टेज असेल, यात काही शंका नाहीये. 47 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. नक्कीच या षटकाच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की जय बजरंग कारेवली टीम समोर आव्हान किती धावांचा असेल. या बॉलचा बॉल भरपूर चांगला होता.
एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. यस, या दोन्ही धावा ज्या आहेत त्या बाईकच्या स्वरूपात आहेत. चेंडू तर भरपूर चांगला होता, बीट केला होता फलंदाजाला, मात्र यष्टीरक्षकाची चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर 2 धाव्यामध्ये झालंय. .49 49 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र एक चांगलं टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर आपण कुंदन पाटीलला पाहतोय. या वेळेस लो फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. धावांचं लक्ष या ठिकाणी उभा केलंय विक्रम स्पोर्ट वडुणोवा टीमने. जय बजरंग कारेवली टीम समोर. चला टॉस साठी या. टीम लाखिवलीचे कॅप्टन त्याचबरोबर टीम डुंगेचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. सन्माननीय यशवंत पाटील, आपणास विनंती आहे की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस त्या ठिकाणी उडवणार आहोत. जुना बोल दे ना बघ खाली तू तुला 2 बॉल जुना. तर आरके बिल्डर्स टॉस बॉक्स आपण पाहू शकता. सन्माननीय यशवंत पाटील देखील जॉईन झाले. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी उडवतोय. लाखिवली विपक्ष डुंगे या 2 टीम मध्ये हा टॉस उडवला जातोय. टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम डुंगेच्या कॅप्टनने. यशवंत पाटील, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसून घ्या. टीम डुंगेचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. बॉस काय करणार? बॅटिंग. फलंदाजी स्वीकारली आहे. याचं मुख्य कारण काय? काय नाही, 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न. जास्तीत जास्त धावांचा प्रयत्न करू. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? सर्वेश आहे, डायनल आहे, स्वप्नील आहे, मोईन आहे. धन्यवाद. मॅच साठी तुला शुभेच्छा. त्यानंतर मात्र लाखिवली टीमचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? क्षेत्ररक्षण. हवं ते घडतंय, पाहिजे ते मिळतंय. क्षेत्ररक्षण करत असताना टीम डुंगेला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कोणते असे गोलंदाज आहेत की ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत? आशिष आहे, अजित आणि विवेक या 3 गोलंदाजावर सर्व संघाची दारोमदार आहे. कसं वाटतं या ठिकाणचं आयोजन नियोजन? खूप चांगलं आयोजन आहे आणि असंच आयोजन करत राहा. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा आम्ही आभारी आहे. आपण चालू हंगामाचा विचार केला तर ॲज अ कॅप्टन तुम्ही तुमच्या संघासोबत सॅटिस्फाईड आहात का? नक्कीच. नक्कीच भरपूर चांगलं प्रदर्शन तुमचं देखील पाहायला मिळतंय. तर या मॅचच्या माध्यमातून एक टफ फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय टीम डुंगेच्या कॅप्टनने. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे, तर गोलंदाजीसाठी टीम लाखिवलीला इन्व्हाइट केलंय. दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. ओव्हर टू द कॉम बॉक्स.
हॅलो चेक हॅलो मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल ऑन साइडला निघून जाईल, सीमारेषा पार, 4 धावा चौकार. फिफ्टी 56 धाबांचं लक्ष आहे आणि त्या धाबांचा बाटला करत असताना हॅलो. मात्र पहिल्या बॉल हॅलो. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम भावेश भगत. यस महेश काबूकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल अप्पर कट करण्याचा प्रयत्न हॅलो. बॅट आणि हॅलो. बॉलमध्ये अवत असं संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू जोपर्यंत अडवला गेलाय त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धाबेसोबत धावफलक 5 वर पोहोचलाय. पीक दे ना मला. आज 40+ शेड्यूलमधून संघ कोणता क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. महेश काबूकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या बलेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय महेश काबूकरच्या माध्यमातून. हे बॅटल मात्र चांगलं रंगेल कारण दोन्ही टीम्स मजबूत आहेत. आज दोन्ही टीम्सने भरपूर इम्प्रेस केलं आहे. 56 धावांचं लक्ष देखील उभं आहे टीम कारिवली समोर आणि त्या दरम्यान हा फटका ऑन साईडला डीप मिडविकेटला जितू धुमाले त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली, फक्त एकच धाव. महेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव, एकपेक्षा अधिक काही एक नाही. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 7 धावा. षटक क्रमांक पहिला चालू आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर मात्र कमबॅक भरपूर चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतंय गोलंदाज महेश काबूकरच्या माध्यमातून. या बलेचा बॉल अप्रतिम फटका. द स्टाईल ऑफ रोहित शर्मा. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. संदीप पाटील समोर आहे आणि त्याला जर तुम्ही या प्रकारचा चेंडू हाताळाल तर परिणाम मात्र समोरच आहेत. आला त्याच्या बॅटमधून हा षटकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 13 धावा धावफलकावर आहेत. 56 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा बाटला करत असताना आतापर्यंत 13 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. तर आता मात्र षटक क्रमांक 2 पाहूया गोलंदाज कोण येतोय. यस जितू धुमाले गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. संदीप पाटील कडून भरपूर अपेक्षा असतील टीमला, यात मात्र काही शंका नाही आहे. येणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर संजय पाटील, चंदन नाईक, कुंदन पाटील हे देखील चांगले खेळाडू आहेत. खास करून संदीप पाटीलने भरपूर इम्प्रेस केलं आहे आज. ज्या प्रकारे टीम रांजनोली समोर 17 बॉलवर तब्बल 76 धाबा ठोकल्या होत्या. जितू धुमाले गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलं षटक कंप्लीट झालं. अर्थातच पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑन काऊ कॉर्नर डीप मिडविकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट थर्ड मॅन गली रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर देखील आपण पाहतोय. या बलेचा बॉल पॉईंटच्या वरून उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. काय कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला भारत पाटीलच्या बॅटमधून. जितू धुमाले पुन्हा एकदा षटकाची सुरुवात 4 धावांसोबत झाली आहे. पहिला
षटकाची सुरुवात देखील 4 धावांसोबत झाली होती. तर आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर जितू धुमाले. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अव्वत असं संपर्क नाहीये. यस, बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले तर मात्र केविन मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर केवल नाईक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे टीम जय बजरंग कारिवलीसाठी. चौकार लागला आणि त्यानंतर मात्र एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला जितू धुमाले या गोलंदाजाच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, या बॉल स्टॉपेज लागलाय. चेंडू अवैध क्षेत्ररक्षक दूर होत आहे. मात्र जोपर्यंत चेंडू अडवला गेलाय त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. आज 40+ शेड्यूलमधून कोणता संघ क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. जय बजरंग कारिवली की विक्रम स्पोर्ट वडुनगर. गोलंदाजी ट्रॅकवर धुमाले. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. नक्कीच संध्याकाळचं सत्र दमट वातावरण 56 धावा एवढं सोपंही नसणार आहे टीम जय बजरंग कारिवलीसाठी. आणि त्या उलट जर विचार केला तर फलंदाजी भरपूर खोलवर आहे. खास करून चंदन नाईक, कुंदन पाटील, संजय पाटील यांची महत्त्वाची भूमिका असेल या मॅचमध्ये. त्या दरम्यान हा फटका देखील भरपूर चांगला आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक दीपक चेंडू उचलतोय, फेकी करतोय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. धावफलक पुढे सरकलाय. 2 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 56 धावांचं लक्ष. मात्र सुरुवात गोलंदाजांची चांगली झाली आहे असं म्हणावं लागेल. कारण आतापर्यंत आपण पाहतोय की फक्त आणि फक्त 3 मोठे फटके लागले आहेत. इतर बॉलचा विचार केला तर अचूक टप्प्याची गोलंदाजी. मात्र त्या दरम्यान हा बॉल उडवला ऑन साइडला, निघून जाईल सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. यस, 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिलं षटक 13 धावांचं तर दुसरं षटक ते देखील 13 धावांचं. आणि दोन्ही षटकातील समान गोष्टी जर पाहायच्या झाल्या तर दोन्ही षटकाची सुरुवात 4 ने झाली आणि दोन्ही षटकांचा नक्कीच शेवटचा बॉल षटकारात रूपांतर होताना आपण पाहिलं. अर्थातच सुरुवात 4 ने, समाप्ती 6 ने. 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तर आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 खूप महत्त्वाचा असेल, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. टीमचे कॅप्टन जितू धुमाले यांनी चेंडू मात्र गोविंदच्या हातामध्ये दिलाय. गोविंद एक महत्त्वाचा गोलंदाज आहे टीम विक्रम स्पोर्ट वडुनगरचा. तर गोविंदचं हे षटक खूप महत्त्वाचं आहे. या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं षटक. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3. चला थोडं स्पीडअप करा. तिसरं षटक. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज गोविंद. गोलंदाजी ट्रॅकवर. समोर ओपन मॅन इन ब्लॅक कॅप भारत पाटीलला पाहतोय. भारत पाटील टीमचे कॅप्टन आहेत जय बजरंग कारिवली टीमचा विचार केला तर. हे समीकरण आपण पाहू शकता. 12 चेंडू 29 धावा. षटकातील पहिला बॉल, या बलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दीपक त्या ठिकाणी. मात्र चेंडू थांबत नाहीये. चुकीचं क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळतील. षटक क्रमांक 3 ची सुरुवात देखील 4 धावांसोबत झाली आहे. प्रत्येक षटकाची सुरुवात चौकारासोबत आपण पाहिली आहे आणि या 4 धावांच्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरकले.
यस सन्माननीय विलास काबूकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचल्या. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची विकेट संधी होती मात्र गमावली जाते. या 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धाबांच्या मदतीने धावफलक आता मात्र 32 वर पोहोचलाय. उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 10 बॉलवर 23 धाबांची आवश्यकता आहे. पुढची मॅच तुम्हाला रेग्युलर फॉर्मॅटमधील पाहायला मिळेल. डुंगे विपक्ष लाखिवली या 2 टीममध्ये पुढची मॅच आहे. ज्या ठिकाणी डुंगे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे, तर गोलंदाजीसाठी लाखिवली टीमला इन्व्हाइट केलंय. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता, समोरच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केलाय. वेलकम तुषार. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची विकेट, पहिली विकेट, फलंदाज बाद भारत पाटील. भारत पाटील या ठिकाणी फलंदाज बाद झालाय, तर नवीन फलंदाज कुंदन पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. इन ॲट 3 नंबर कुंदन पाटीलला आपण पाहतोय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे, सातत्याने चांगलं क्रिकेट त्याच्या बॅटमधून देखील आपण पाहत आलोय. परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करेल. 9 चेंडू आणि 22 धाबांची आवश्यकता आहे. गोलंदाज गोविंद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. 9 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. संदीप पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. भरपूर अपेक्षा असतील टीमला. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल टॉप एज लागलाय, यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. यस क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी झालाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. प्रत्येक धाव जी आहे ती दोन्ही टीम्सला भरपूर महत्त्वाची आहे. एक धाव या ठिकाणावरनं वाचवणं खूप गरजेचं आहे, कारण येणाऱ्या 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 8 बॉलवर 20 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील महत्त्वाचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. षटकातील पुढचा बॉल, गोविंद, या बलेचा बॉल मिस टाइम फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूर होते. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, दीपक चेंडूपर्यंत पोहोचलाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. वारंवार दुहेरी धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाते. आता मात्र या षटकातील महत्त्वाचा शेवटचा बॉल आणि त्या बॉल पासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. नक्कीच 40+ फॉर्मॅटमधून संघ क्वालिफाय होण्यासाठी 7 चेंडूवर 18 धावांची आवश्यकता आहे जय बजरंग कारेवली टीमला. तर त्या उलट 7 चेंडूवर 18 धावा रोखायच्या आहेत विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमला. षटकातील महत्त्वाचा बॉल, गोलंदाज गोविंद, फुल टॉस ड्राईव्ह केलाय चेंडूला. कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट सातत्याने चांगलं पाहायला मिळालं. आणि आता मात्र उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचं अंतिम षटक आणि विजयासाठी 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला तुम्हाला दाखवावा लागेल. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. यस, पहिलं षटक 13 धावांचं, दुसरं षटक 13 धावांचं, तर तिसरं षटक 12 धावांचं आपल्याला पाहायला मिळालंय. आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं अंतिम षटक कोणता गोलंदाज हाताळेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. टीमचे कॅप्टन जितू धुमाले कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवतायत पाहूया. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे जय बजरंग कारेवले टीमला.
यस चेंडू तर श्याम चौगुले यांच्या हातामध्ये दिसतोय. यस श्याम चौगुले गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक 6 बॉलवर 16 धावा रोखायच्या आहेत. मी आधीच म्हटलं होतं हे बॅटल तुम्हाला चांगलं पाहायला मिळेल कारण दोन्ही टीम्स मजबूत आहेत. दोन्ही टीम्सकडे चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी आहे आणि त्याच्या जोरावर एक अटीतटीची लढत तुम्हाला मैदानाच्या आतमधून पाहायला मिळते. सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 6 बॉलवर 16 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज श्याम चौगुले याच्यावर जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाने गोलंदाजी करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. सातत्याने भरपूर ठिकाणी आपण त्यांचं चांगलं षटक पाहत आलोय परंतु ही महत्त्वाची मॅच आहे आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये आपला अनुभव पूर्णपणे झोकून द्यावा लागेल या ठिकाणी कारण 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत. 6 चेंडू आणि 16 धावा. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी श्याम चौगुले गोलंदाजी ट्रॅकवर. यस षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. 6 चेंडू 16 धावा. मात्र महत्वाची जोडी जय बजरंग कारिवली टीमच्या माध्यमातून विकेटवर आहे कुंदन पाटील आणि संदीप पाटील. कुंदन पाटीलच्या बॅट मधून आलाय हा बिग ब्लास्ट. मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती 6 धावांची. टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा आपण पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. पूर्णपणे ताकदीचा प्रयोग या फटक्यामागे आणि चेंडू मात्र सरळ काऊ कॉर्नर रिझन बाहेर 6 धावांसाठी पाहायला मिळाला. या बलेस बिगेट पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडूची दिशा तपासावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अशा परिस्थितीत तुम्ही जर अवांतर धावा खर्च कराल तर या अवांतर धावा कुठेतरी तुमच्या टीमला महाग पडतील यात मात्र काही शंका नाही आहे कारण सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 5 बॉलवर 10 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. श्याम चौगुले पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर कुंदन पाटील. या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. चुका आणि चुका पाहायला मिळत आहेत. या परिस्थितीत मात्र हे अपेक्षित नसणार आहे. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. तर आता मात्र समीकरण जे आहे ते भरपूर सोपं झालंय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलला स्टॉपेज लागलाय. मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. 4 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत मात्र सेफ लँडिंग चेंडूची 2 धावा मिळाल्या. तर आता मात्र रन बॉल इक्वेशन. येणारे 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. वेलकम समीर ठाकरे द वॉइस ऑफ जुनांदुर्गी भिवंडी आमचे परम मित्र. नक्कीच नेक्स्ट मॅच पुढच्या मॅच पासून तुम्हाला त्यांचा गोड आवाज या ठिकाणी ऐकायला मिळेल. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेल पकडला गेलाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. सामन्यामध्ये रंगत. यस समीर संध्याकाळचं सत्र दमट वातावरण तेवढंही सोपं नसणार आहे कारण आपण पाहतोय एक क्षण असं वाटलं या ठिकाणावरनं बॉल जो आहे तो बाउंड्री लाईन क्लिअर करेल का मात्र शेवटच्या क्षणी उत्तर मिळालं नाहीये. तर आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. नवीन फलंदाज चंदन नाईक मैदानाच्या आतमध्ये येतोय. इन ॲट 4 नंबर 4थ्या क्रमांकावरती आपण चंदन नाईकला पाहतोय. मात्र सामना येऊन ठेपलाय शेवटच्या 2 बॉलवर.
यस प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. भरपूर चांगली मॅच तुमच्यापर्यंत पोहोचते. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 3 धाबांची आवश्यकता. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी न करे ये तो गलत बात है. नक्कीच चांगले प्रयत्न दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. सामना कोणता संघ जिंकेल हे माहीत नाहीये, मात्र दोन्ही टीम्सने प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम या ठिकाणी केलंय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 रन्स काढायचे आहेत जय बजरंग कारिवली टीमला. चंदन नाईक सामना करेल. समोर आपण पाहतोय श्याम चौगुले. पुन्हा एकदा मॅच मध्ये गरमी निर्माण झाली आहे. या वल्याचा बॉल ऑन साइडला उडवलाय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय बजरंग कारिवली टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक विक्रम स्पोर्ट वडूनगर. मॅच या सामन्याचा हेरो एक असा खेळाडू ज्याने आपल्या बॅटमधून दिल्या 18 धावा. त्याआधी एक षटक फेकलं होतं, एक विकेट देखील घेतली होती. नाव आहे भारत पाटील.